खोसकर साहेब एक प्रतिक्रिया फक्त तुमची हवी आहे. एकंदरीतच रात्री उशिरा तुम्ही बैठकीला आलात, तुम्ही बैठकीला नव्हतं त्यामुळे खूप चर्चा रंगल्या होत्या. सगळ्यात महत्त्वाचं दिल्लीमध्ये तुम्ही स्टेटमेंट केलं, त्यानंतर तुम्ही काय भूमिकेवर ठाम विषय एक रात्री आता मी उशिरा आल्यामुळं काही विषयच नाही. कारण का मीटिंग 6ला होती, मी 5:30ला नाशिकमध्येच होतो. साहेबांचा सारखा फोन चालू संपर्काबद्दल रस्त्यात ट्रॅफिक असल्यामुळं मला खूप वेळ झाला. 8:30 पावणे 9ला आलो. मी तिथं वहिनीला भेटलो आणि पटेल साहेबांना भेटलो, तटकरे साहेबांना भेटलो. तोपर्यंत सगळे आमदार निघून येलो होते. पुढे काही चर्चा झालीच नाही. असं कळतंय की तुम्ही जे विधान केलं होतं त्या विधानाबद्दल तुम्हाला समज देण्यात आलेली आहे की अशा पद्धतीचं विधान करू नका विलिनीकरणाच्या बाबत. असं काही नाही. काल मिटिंगच मी उपस्थित नव्हतो. साहेब होते, जर काय चर्चा झाली तो मला विषय माहीतच नाही. तुमच्या मतावर तुम्ही ठाम आहात. जिरवळ साहेब जरी बोलत असतील विलिनीकरणासाठी आग्रही होता आणि 30 ते 35 आमदार हे शरद पवार यांच्यासोबत जाणार होते. यामुळेच तुमच्या खात्यावर अडचण आली का? मी नव्हतो बोललो ताई. पण तुम्ही इच्छुक होते ना 30 ते 35 आमदार? असं नाही, कुठंच नाही. त्या दिवशी खोसकर साहेब बोलले असतील, ते भावनिक बोलले, कसे बोलले, पण मी नव्हतो बोललो. तुमचा पक्ष तुमच्या पाठीमागे ठाम उभा आहे का? पक्षच नाही, सगळे सरकारमधली सगळीच मंडळी माझ्या पाठीमागे आहे. राज्यसभेवर जाईल का आणि क्लीन चिट मिळाली तर? नाही, आता राज्यसभेचा अजून काही कुठं चर्चा नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पार्थ पवार यांना जमीन घोटाळा प्रकरणात पुण्यामध्ये त्यांना क्लीन चिट दिलेली आहे आणि विकास खर्गे समितीचा जो अहवाल आहे तो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर देखील केलेला आहे. एकीकडे पार्थ पवार यांना अभय दिलं जात असल्याचं म्हटलं जातं. नाही, आता त्या समितीनं काय निर्णय दिला आहे, काय खुलासा केला आहे किंवा काय माहिती मिळालेली आहे आणि त्या माहितीच्या आधाराने ते दिलं असेल तर त्याच्यावर संशय घेण्याचं काय काम. मोठ्या प्रमाणात आरोप होत आहेत, वारंवार त्यांच्यासोबत असतात, आता देखील तुम्ही त्यांना भेटायला काय नक्की त्यांच्याबद्दल काय वाटतं? राजकीय हेतूतून नाही, परंतु जे काही डिपार्टमेंट जे मी खरोखर सांगतो जे आता जे क्लार्क हे सगळ्याच मंत्र्याचे मी सांगतो, मी 30 वर्षापासून माझा अनुभव आहे याच्यामध्ये. एकाच मंत्र्याच्या कॅबिनला नाही. आता इथं साहेब अगर 45 अधिकारी क्लार्क असेल, शिपाई असेल, तुम्ही जर म्हणले ना साखळी